आणि आपल्या जिल्ह्यामधले तसं पाहिलं तर एकूण 15,89,888 आपले लाभार्थी होते। त्यापैकी आपण 9,24,255 लोकांचे ई केवायसी कंप्लीट केले। आता आपले बाकी राहिले 3,36,097। यामध्ये कसं आहे की ह्या ई केवायसी न करणारे जे लाभार्थी राहिलेले आहेत यामध्ये 0 ते 5 वयोगटातले लोक, नंतर वयोवृद्ध लोक ज्यांचं आधार त्याचे थंब येत नाहीत, मॅच होत नाही, आणि आत्ताच मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांचं आधार कार्ड आणि राशन कार्ड यांच्या नावामध्ये जो मिसमॅच होतोय, फरक येतोय, त्यामुळे बरेचसे आपले हे रिजेक्ट होतात किंवा त्यांचे करणं बाकी आहे। तर आज मी तिला आपले 3,36,000 तसा 36,097 एवढे लाभार्थी आपले ई केवायसी करणं बाकी आहे। आणि ह्या लाभार्थ्यांनी जर या महिन्यामध्ये आपल्याला शासनाने तशा सूचना पण दिलेल्या आहेत की या महिन्यामध्ये सर्वांनी तात्काळ ई केवायसी पूर्ण करून घ्यावं। जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करून घेणार नाहीत अशा लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यानंतर धान्य द्यायचं का नाही या संदर्भामध्ये एक स्पष्ट सूचना आम्हाला प्राप्त होईल। तरी मी सगळ्यांना एक विनंती करते आज मी तिला की बाबा रे, तुम्ही राहिलेले ई केवायसी करून टाका, आणि अन्यथा पुढच्या महिन्यानंतर धान्य बंद झालं तर याला फक्त तुम्ही आणि तुम्ही जबाबदार राहाल।